क्रांतिकारी जय भीम सर्वांचं व्ही न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत। आज सध्या आपण पनवेलच्या रिपब्लिकन सेना कार्यालयामध्ये आहोत आणि त्याच्यामध्ये लाईव्ह येण्याचं मुख्य कारण असं आहे की रिपब्लिकन सेनाची जी घोडदौड आहे ती मोठ्या प्रमाणात सक्रिय रूपात इथे चाललेली आहे। तर आज आपल्यासोबत एक विशेष पॅन्थर ज्यांना म्हटलं जातं सुशीलभाई जाधव आणि आपल्या रायगड जिल्ह्याचे पदाधिकारी सुद्धा आहेत ते आणि त्यांच्या माध्यमातून इथे विविध कामंही चाललेले आहेत। त्याच अनुषंगाने आपल्याला रिपब्लिकन सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज साहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार काही दिवसांपूर्वी आदेश होता त्यांचा की पनवेल तसंच रायगड गुटखामुक्त व तंटामुक्त व्हावं याकरता एक हाक पुकारली होती त्यांनी। तर त्या अनुषंगाने खूप घडदौड चालली होती रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आणि कारवाई झाली खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुटखा माफियांवरती कठोर कारवाई करण्यात आली। तर आता पुढची वाटचाल काय असणार आहे तर आपल्यासोबत आहेत सुशीलभाई जाधव। क्रांतिकारी जय भीम। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय पॅन्थर। प्रथम तुमच्या चॅनलचं मी आभार व्यक्त करतो की तुम्ही बहुजनांच्या न्याय हक्कासाठी जे आंबेडकरी चळवळ पुढे जाण्यासाठी तुमचा नेहमी हा चॅनल काम करत असतो आणि त्याच्यासाठी आमच्या रिपब्लिकन सेना आणि पॅन्थरच्या वतीने तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो। आज तुम्ही खास या पॅन्थरची एक मुलाखत घेण्यासाठी आज तुम्ही इथं आलात। माननीय रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांना, या रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुफियानभाई मुकादम यांनी या जिल्ह्यामध्ये चाललेल्या जो काळा बाजार आहे या संदर्भात माहिती दिल्यानंतर साहेबांनी त्या ठिकाणी आदेश दिला आम्हाला का रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत कामं असतील, त्या ठिकाणी गुटखा असेल, काय MD असतील, बरेचसे कायदे व्यसनाचे पदार्थ जे काय असतील ते तुम्ही तात्काळ त्याच्यावर बंदी करा। पहिले कायद्याने करा, कायद्याने जर ऐकलं नाही तर ठोकून पण काढा असा आदेश साहेबांनी दिल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही संपूर्ण रायगड जिल्ह्याची आमची रिपब्लिकन सेना सुफियान भाई असतील, आमचे आरिफ भाई असतील, बरीचशी जिल्ह्याची काही कमिटी असेल, या सर्वांना विचारात घेऊन जो काय आमच्या जिल्ह्यामध्ये जी माल येतो त्या मालावर कंट्रोल करण्यासाठी आम्ही एक स्ट्रिक ऑपरेशन म्हणून त्या ठिकाणी राबवलं आणि त्यात पहिल्याच ऑपरेशनला आम्हाला यश आलं। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गुटखा पकडण्यात आलेला, त्या ठिकाणी ज्या वाहनं होती ती वाहनं देखील त्या ठिकाणी पोलिसांनी जप्त केली। परंतु खंत एकच गोष्टीची वाटते का हे जेव्हा आम्हाला कायदा हातामध्ये घेऊन काम करावं लागतं, आमच्या पाठीमागे पण फॅमिली असते, तरीसुद्धा आम्हाला